कमेंटमध्ये नक्की सांगाल. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मिनी ब्लॉगमध्ये. माझे तसेही ब्लॉग काही जास्त मोठे होत नाही आणि हाही ब्लॉग काही जास्त मोठा होणार नाही आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही कुठेतरी जाणार होतो, हे मी तुम्हाला जो आधी ब्लॉग अपलोड केला होता त्यामध्येही सांगितलं होतं. तर आता आम्ही कुठेतरी जातो आणि आमचा प्रवास होणार आहे 3 दिवसाचा. तर त्याची पॅकिंग आता सुरू आहे आणि मी आले आज ऑफिसमधून आल्यानंतर खूप जास्त थकले होते, कारण आज ऑफिसमध्ये कोणी नव्हतं आणि मी एकटी होती. पूर्ण ऑफिसचं टेन्शन माझ्या डोक्यावरून बसलेलं होतं, तर खूप थकल्यासारखं वाटत आहे. आली, आंघोळ केली, हेअर वॉश केले आणि तसंही उद्या मॉर्निंगला जायचं आहे तर वेळ काही मिळणार नाही आहे हेअर वॉश करायला. तर आताच हेअर वॉश केले, छानपैकी आंघोळ केली आणि पॅकिंग सुरू आहे. थोडी अर्धी पॅकिंग झाली आहे, अर्धी पॅकिंग व्हायची आहे. नंतर आम्ही कुठे जात आहे, पुन्हा कोणत्या ठिकाणी जात आहे, हे तुम्हाला ह्याच ब्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये समजेल. तर तोही पार्ट मी लवकरच अपलोड करेल, तर तेही बघा. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पुन्हा एकदा सांगते प्रेस करा. आणि तुम्ही कुठून माझे ब्लॉग बघता कमेंटमध्ये नक्की सांगाल. तर चला तुम्हाला दाखवते पॅकिंगमध्ये काय काय पॅकिंग झाली आहे. तर सध्या तर 20%च सामान पॅक व्हायचं आहे. तर नीतूने माझ्यासाठी खूप काही आणून ठेवलेलं आहे, कचोरी, पुन्हा चिवड्याचं पॅकेट, पुन्हा हे, कारण ट्रेनमध्ये पूर्ण 24 तास जास्तच लागणार आहे. ट्रेनमध्ये तेवढ्या वेळ प्रवास करावा लागणार आहे, त्यामुळे हे घेऊन जात आहे आम्ही. आणि नवीन सँडल पण मी घेऊन आणली, कारण मी कुठेही गेली तरी मला दरवेळेस नवीन सँडल लागतेच. ते माझं हेच आहे, नेहमीचंच आहे. आणि हा जॉकेट मी घेऊन आणला, कारण जिथे आम्ही जाणार आहे तिथे खूप जास्त थंडी आहे, त्यामुळे जॉकेट पण खूप भारी आहे. तर पॅकिंग व्हायची आहे, एवढं सामान काढून ठेवलेलं आहे. कपडे प्रेस करायचे आहे, पुन्हा माहिती नाही ते काय काय आणतात. तर आंघोळ केल्यानंतर सायंकाळची विनंती केली आणि खूप जास्त थकले होते, म्हणून त्यांनी सांगितलं की आज काही स्वयंपाक करू नको म्हणे, आपण आज बाहेरच जेवण करून येऊ म्हणून. ते तरी खूप छान झालं, कारण मला खरंच खूप थकल्यासारखं वाटत आहे. आणि मॉर्निंगची आमची 10:30 वाजताची ट्रेन आहे आणि मेन म्हणजे आमची ट्रेन काही कन्फर्म झाली आहे नाही. पण टी सोबत बोलून बघू, कारण आम्ही 1 महिना अगोदर तिकीट कन्फर्म करून ठेवलेली आहे, परंतु म्हणजे तिकीट काढून ठेवली आहे, पण आतापर्यंत ते कन्फर्म झाली नाही. वेटिंग 10 लोक आणखी वेटिंगवरच आहे. तर बघू समोर जाणं होते किंवा नाही जाणं होत, कन्फर्म नाही माहिती, पण तयारी आम्ही पूर्ण केली आहे. तर तात्काळ पण तिकीट अवेलेबल नाही आहे तिथे जिथे आम्हाला जायचं आहे, आणि आम्ही दूर जाणार आहोत थोडं, आणि आम्ही पहिल्यांदा जाणार. आणि इथे यांचे 2 शर्ट प्रेस करून झाले आहे. आणि मी गेले होते आता स्टेशनरीमध्ये काही सामान आणायला, तर स्टेशनरीमधून मी आणले कानातले छोटे छोटे. आणि आमचा झाला आहे प्लॅन चेंज. मी त्यांना बोलले की मी जिरा राईस घरी बनवते, तुम्ही छान तंदुरी रोटी आणि कशाची पण भाजी आणा, म्हणजे जसं शेवभाजी, दाल फ्राय किंवा मग मिक्स व्हेज. आमच्या घरी सध्या तेच खातात, कारण ते आमच्या दोघांची फेवरेट आहे. आणि मिक्स व्हेज तर मला खूप जास्त आवडते. मी त्यांना बोलले की तुम्ही बाहेरून आणा, मी घरी भात बनवते, म्हणजे जिरा राईस बनवते, घरीच बसून आपण जेवण करू. तर कारण ते गेल्यात गोडाऊनवर आणि त्यांना यायला उशीर होऊ शकते, मी रेडी कधी होईल, मग आम्ही बाहेर जाऊ कधी, त्यामुळे त्यांना म्हटलं येताना तुम्ही घेऊन या, आपण घरीच छानपैकी जेवण करू. आणि पॅकिंग पण अर्धी पण नाही झाली आतापर्यंत, आणि तिकीट पण कन्फर्म नाही झाली, कॅन्सल पण नाही झाली आणि कन्फर्म पण नाही झाली. काही समजत नाही आहे, कॅन्सल होईल कन्फर्म होईल, उद्या काय होईल काही समजत नाही आहे. तर मी स्टेशनरीमधून सामान आणलं, आणि आमच्याकडे इतक्या महाग सामान मिळते स्टेशनरीमध्ये, जे 10 रुपयाची वस्तू आहे ते 30 रुपयाला. पण आता मजबुरी होती म्हणून इथून घ्यावं लागलं, नाही तर मी इकडून कधीही कोणतं सामान घेत नाही, मी वाडीवरून किंवा बर्डीवरून घेते. तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे. तर मी आणलं आहे मंगलसूत्र, कारण दूरचा प्रवास आहे, ट्रेनमध्ये सोन्याची वस्तू मी घालून जात नाही. आणि लिपस्टिक आणली आहे, ही लिपस्टिक झाली आहे 160 रुपयाची. आमच्या वाडीला जास्तीत जास्त 100 रुपयाला मिळेल. आणि बो आणलेला, हा बो मिळेल बर्डीला 10 रुपयाचा, पण इथे मिळाला आहे 30 रुपयाला. त्यानंतर हा 2 रुपयाचा बो 5 रुपयाला. याच्यानंतर मी कधीच इथून सामान घेणार नाही. आणि चला तुम्हाला दाखवते
तर जिरा राईस इथे आमचा होत आहे आणि ते तर बोलले होते की खिचडीच जेवण करून जाऊ मेघा. म्हटलं ठीक आहे, पण आता ते बोलले की तू थकली आहे त्यामुळे तू काही जास्त त्रास घेऊ नको. तर बघू, जेवण वगैरे करू, नंतर त्यांच्यासोबत बसून बोलते काय आहे उद्याचं प्लॅनिंग, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, सगळं काही. तर तुम्हाला पण दाखवणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आणली आहे यांनी मिक्स व्हेजची भाजी, तंदुरी रोटी, इथे आहे भात, जिरा राईस, आमचं लोणचं, पाण्याची बॉटल. तर नेहमीप्रमाणे माझा नवरा ह्यावेळेसही उशीर करत आहे आणि तोपर्यंत मी त्यांची वाट बघू शकत नाही. आणि आमची तिकीट आतापर्यंत कन्फर्म झालेली नाही आहे. आता 4 ते 5 वेटिंग दाखवत आहे. होईल तर कन्फर्म होऊन जाईल, नाही होईल तर माहिती नाही. जर कन्फर्म होईल तर उद्याचा ब्लॉग येईल, जर कन्फर्म नाही होईल तर उद्याचा ब्लॉग नाही येईल. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.